नमस्कार मंडळी, कशा आहेत? बरं आहे ना? आता ना मन प्रसन्न जर राहिलं तर हे असं काही सुचतं. सकाळ सकाळी नाश्ता काहीतरी करावं. दही, तीळ आणि हे तेल, जवस तेल मी आणलेलं आहे. थोडंसंच आणलं आहे, खूप महाग आहे. आता याच्यामध्ये हे कशाचं आहे, मका होता घरी आणि मका घेतला आणि त्याच्यामध्ये थोडं सगळे मिक्स पीठ टाकले आणि थोडासा रवा टाकला. रव्याने छान असं कुरकुरीत होतं. बघा आता निघायला आला आहे. आता जरा तेल वगैरे सोडलं की छान होतं. आणि तुम्ही याच्यामध्ये भाज्या घालू शकता, तिखट, मीठ, हळद, सगळं मसाले सगळं टाकलं. फक्त थोडंसं दही टाकलं याच्यामध्ये. दह्याने आणि सोडा वगैरे तुम्ही घालू शकता, पण मी घालत नाही. थोडंसं घालायचा किंचित, तर थोडं चांगलं होतं, फुगतो. मी आता आप्पम करणार होते, पण माझ्या जीवावर आलं. आपणला वेळ लागतो. म्हटलं आता चला, भूक लागली आहे तर पटकन असं करावं. मन प्रसन्न पाहिजे मात्र, आणि तेच अंगाला लागतं. सकाळी सकाळी कुठले विचार आले तर आपलं मन विचलित होतं. सकाळीचा वेळ असा घालवा की सकाळी उठून थोडासा व्यायाम, फिरणं, हे ते सगळं निसर्गाकडे बघा. आणि छान आता पाऊस पडलेला आहे, तर छान हिरवळ निघालेली आहे, त्याच्याकडे बघा, म्हणजे तुमचे डोळे चांगले राहील. आणि माझा व्हिडिओ पाहत जा, म्हणजे तुम्हाला हसणं कसं असते हे तुम्हाला माहीत पडेल. थोडं हसत जा. निगेटिव्ह विचार घरात आणू नका, पॉझिटिव्ह राहा, म्हणजे आपलं सकाळचं सगळं व्यवस्थित होते. आणि दारामध्ये रांगोळी, हे ते असं थोडंसं प्रकार करावा, म्हणजे बरं वाटतं, दिसायला पण चांगलं. आणि बाहेरची व्यक्ती जे येते घरामध्ये, ती तिकडे सोडून येते. असं रांगोळीचं महत्त्व आहे. रांगोळी बघितल्यावर मन प्रसन्न त्या व्यक्तीचं पण होतं, म्हणून दारात रांगोळी घालावी. आता काय सांगू, आता जे आठवलं ते तुम्हाला सांगितलं. आणि असे छोटे छोटे नाश्ते करत राहा आणि माझा व्हिडिओ पाहत राहा. बाय.